नमस्कार मंडळी, मी नेटसर कंपनीतून कांद्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर याच्याकडून गव्हावर फवारणी करताना तणनाशक मारत होते, पण त्याची गलतीनं कांद्यावर गेलेली आहे. तर आम्ही 15 दिवस अगोदर आलता असा कांदा होता पहिले. त्याला फवारणी दिल्यानंतर असा कांदा झालेला आहे. तर त्यानं आपलं नेटसर कंपनीचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. तर रिझल्ट बघून घ्या, मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो. तर मग मला तुम्ही औषध सोडल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? तुमचा त्याचा परिचय द्या त्याच्या कंपनीला. माझं नाव रामेश्वर आखाडे आहे. आमच्या वडिलांकडून फवारता वेळेस औषधं एका थैलीत ठेवल्या गेली आणि जे गव्हावरचं तणनाशक असते 2,4-D ते चुकीनं 8-10 ml वापरलं गेलं त्या तणनाशक या औषधासोबत. आणि दुसऱ्या दिवशी येऊन पाहिलं शेतात पूर्ण कांदा एकदम सपाट जा खाली पडल्या पाथा आणि वाकडा तिकडं होऊन एकदम हे लगे. मग आम्ही विचारलं काय झालं नेमकं. विचार केला तर मग ते औषधाचं जेव्हा सोडून पाहिलं थली तेव्हा त्याच्यात 2,4-D दिसलं. अरे म्हणले हे मारलं गेलं आपल्याकडून. तर मग आम्ही अगोदर कृषी केंद्रावाल्याकडे गेलो, म्हणलं बा अशी चुकी झाली आमच्याकडून. हे कांदा पूर्ण आमचा खाली झाला. ते म्हणत आता याला काय पर्यायच नाही म्हणे. ठीक आहे, मी आणि धोटे सर याच्याकडे आलो. नेटसर कंपनीचं प्रोडक्ट घेऊन आलो. तर त्याला हे औषध दिली होती. NPK सोडला अगोदर, मग स्टेप बाय स्टेप 99 सोडलं. हे सोडत त्याला फवारणीसाठी दिलं होतं औषध. फवारणी केली व्यवस्थित प्रकारे आणि थोडा फरक पडता आता 10-12 दिवस झाले. 10-12 दिवसात पूर्ण कांदा आमचा उभा राहून चांगल्या कंडिशन मध्ये, कुठेही करप्याचा अटॅक नाही, काय नाही. तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित झाडे आहेत. नाही त्याचे शेंडे करप्यानं हे व्हायला पाहिजे होते. एवढं बुडातून म्हणजे मुळीवर अटॅक केला होता औषधाने, लगे मुळी पण काळी पडायला सुरुवात झाली. तर एक नंबर रिझल्ट आला आम्हाला. करप्याचं प्रमाण व्यवस्थित, करपा नाही काय नाही, सगळं व्यवस्थित झालं. तुम्हाला औषध देऊन तुम्हाला काय वाटलं आपल्या कंपनीत? नाही औषध एक नंबर आहे, कारण आमच्या दुकानदारांनी सांगितलं होतं हे कव्हर होऊ शकत नाही. हे फक्त आम्ही तुमच्याकडे आलो खाऊन आता जे होईल ते होईल, शेवटचा पर्याय आपण वापरून पाहू. एक नंबर रिझल्ट आला. धन्यवाद. नेटसर कंपनीचा आपला रिझल्ट बघून घ्या. मी आणि धोटे सर आलेलो इथं, त्याच्यामुळे आमचं रिझल्ट बघून घ्या तुम्ही. आपल्या कंपनीचं एक नंबर काम आहे. जैविकमध्ये नेटसर कंपनी.